बहुजन आघाडीचा मी ॲडव्होकेट दयानंद हरिभाऊ माने, सातारा जिल्हा अध्यक्ष पश्चिम विभाग। आज आम्ही आंदोलन जे करत आहोत ते पक्षाचं राज्यस्तरीय आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये गॅस टंचाईच्या प्रमुख भूमिका, पेट्रोल डिझेल याच्यावर दरवाढीच्या संदर्भात हा आंदोलन आमचं आहे। हे दरवाढ होते आहे, त्या दरवाढीचा पहिला बळी जसा नोटबंदीमध्ये माणसांची लाईनमध्ये उभं राहिल्यामुळे मृत्यू झाले, तसं शिरसाट नावाचा एक व्यक्ती या गॅसच्या टंचाईच्या गॅसच्या लाईनीमध्ये उभं राहून पहिला बळी शिरसाट नावाच्या व्यक्तीचा गेलेला आहे। अशा किती बळी जाणार आहेत काही माहिती नाही, पण गॅस म्हणा, पेट्रोल डिझेल या सगळ्याची टंचाई निर्माण झालेली आहे। आज सातारमध्ये जर पाहिलं तर सातारमध्ये हॉटेल सगळे बंद पडले, गॅस मिळत नाही, त्याबरोबर अगदी गाडी वाहनाचा गॅस जो आहे LPG तो सुद्धा मिळत नाही। आणि सिलेंडर देताना कमर्शियल सिलेंडर सातारमध्ये बंद करण्याच्या अवस्थेमध्ये प्रशासन आहे। प्रशासनाची जबाबदारी आहे की जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, त्याचा नियमितपणे पुरवठा सर्वसामान्य माणसाला केला पाहिजे। ही सर्वस्वी राज्य सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, पण ती पार पाडण्याचा अपयशी हे महाराष्ट्र सरकार ठरलेलं आहे, केंद्र सरकार ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज आता कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करत आहोत। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सर्व टीम हे परराष्ट्र धोरणामध्ये पूर्णपणे कुचकामी ठरलेले आहेत आणि संपूर्ण विश्वामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं भूकमरीचं प्रमाण संपूर्ण जगामध्ये पसरताना दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये भारतही सुटलेला नाही आहे। आणि असं असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान ठोस अशी भूमिका घेऊन या युद्धबंदीच्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया देत नाहीत। उलट पक्षी म्हणतायत की आपल्या देशामध्ये भरमसाठ साठा आहे। मग भरमसाठ साठा आहे तर या देशामध्ये रांगा का लागलेल्या आहेत, महागाई का वाढलेली आहे, सिलेंडर लोकांना अन्न का मिळत नाही, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा। या मागणीसाठी विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात प्रकर्षाने लढत आहे आणि बाळासाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे। जर समजा याचा तातडीनं निर्णय परराष्ट्र धोरण बदलून प्रधानमंत्र्यांनी घेतला नाही तर मात्र तुफान जन आंदोलन हे इथं उभं राहिल्याशिवाय राहणार। आज या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या आदेशानं संपूर्ण राज्यभर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। खरं तर आपल्याला प्रकर्षानं जाणवत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जे आखाती युद्ध सुरू आहे आणि या युद्धासंदर्भात या देशाचे सन्माननीय पंतप्रधान साहेब हे कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत। त्यामुळं आज आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या सर्वांची टंचाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे। आज सातारा या ठिकाणी पश्चिम आणि पूर्व या दोन्ही विभागाच्या वतीनं हे सातारमध्ये हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करीत आहोत। आपण पाहिलं की जे हॉस्टेलमधली जी मुलं आहेत त्या मुलांनासुद्धा आता गॅस सुविधा नसल्यामुळं त्यांना वेळेत जेवण मिळत नाहीत। त्याचबरोबर आपण आत्ता पाहतो की अनेक हॉटेल्स असतील हे सुद्धा आता बंद व्हायला लागलेले आहेत, कारण पूर्वी जो 2-3 दिवसामध्ये जो गॅस मिळत होता त्याला आता जवळजवळ 45 दिवस आपल्याला वेटिंग करावं लागत आहे। आणि आपण पाहिलं की जे हॉटेल असतील, काही दुकान असतील, चहाच्या टपऱ्या असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, या उद्योजकांना कोणत्याही पद्धतीचा गॅस सिलेंडर हा वेळेत न मिळाल्यामुळं अतोनात त्यांना कष्ट सहन करावं लागत आहे। आणि याचंच द्योतक म्हणून आज आम्ही या ठिकाणी चुलीवर आमच्या ज्या महिला आहेत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी बनवलेली आहे आणि आम्ही ही चुलीवर बनवलेली भाकरी ही या प्रशासनाला आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही देणार आहोत निवेदनासोबत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। आपण मी सकाळीच पाहिलं की मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या बेकऱ्या आहेत या बेकऱ्यासुद्धा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत। म्हणजे आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जर पाहिलं तर या मुंबईमध्ये वडापाव खाऊन जो उदरनिर्वाह करणारा जो प्रवाह आहे हा जवळजवळ 50% मुंबईमध्ये सिलेंडर मिळत नाही, यामागे नेमकी कारणं तुम्हाला काय वाटतात ते सांगा। हे पहा, इथलं जे प्रशासन आहे
किंवा केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, हे मुळात सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली आहे हे सुद्धा स्पष्टपणे आपलं सांगत नाही. मात्र सर्वसामान्य जनता ही सिलेंडर गॅस एजन्सीच्या समोर ज्या लाईन लावून उभ्या आहेत हे होतं कसलं. एकतर सरकारने ती जबाबदारी घ्यावी किंवा आम्ही सिलेंडरचा साठा हा मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध करून देऊ शकत नाही की त्यांनी मान्य करावं.